नमस्कार. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. ही विविधता सृष्टीत जशी आढळते तशी धर्म, जात, पंथ आपल्या नागरिकात देखील आढळते. 28 राज्य असलेला आपला देश बर्फाळ हिमालय, रखरखते राजस्थानी वाळवंट, दक्षिणेतील मनोहारी समुद्र किनारे घेऊन या विविधतेला वेगळेच रंग देत आला आहे. ही विविधता जसे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे, त्याशिवाय आपल्या देशाचा प्राचीन इतिहास हा देखील अभिमानाने मिरवावी अशी श्रीमंती आहे. रामायण, महाभारत, वेदांच्या निर्मितीचे हेच स्थान. समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी धर्माचा उदय झाला. त्यातूनच निर्माण झाली एक व्यवस्था. एक व्यवस्थेचा भाग म्हणजे आपले सण, उत्सव, व्रते, परंपरा. आपण आज माहिती युगात, संगणक युगात झेपावलो असलो तरी आपल्या सण, उत्सव, व्रते, परंपरेत थोडाफार बदल होत गेला तरी त्यातला भावार्थ अजूनही टिकून राहिला आहे. आषाढ पौर्णिमेला साजरी होत असलेला गुरुपौर्णिमा उत्सव त्याच अभिजात परंपरेतला एक उत्सव. आज आपण त्याबद्दल आधुनिक दृष्टीने त्यातले महत्त्व, त्याचा अर्थ, भावार्थ जाणून घेऊया. आपण एखादी जेव्हा गोष्ट शिकतो तेव्हा आपल्यासमोर कोणीतरी असतो. त्याचे अनुकरण करत एक एक गोष्ट आपण आत्मसात करत राहतो. ज्याच्याकडून आपण या गोष्टी घेतो तो आपला गुरु ठरतो. दत्त महाराजांनी 24 गुरु केल्याचे आपण वाचतो. यामध्ये प्राण्यापासून पृथ्वीपर्यंतचा उल्लेख त्यात आहे. थोडक्यात काय तर इथे निर्मित प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. घेणाऱ्याची दृष्टी जेवढी बलवान तेवढ्या जास्त गोष्टी आपण त्यातून शिकत असतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनला सफरचंद झाडावरून खाली पडण्यावरून हाती लागला. त्यामुळे ते झाड, ते फळ न्यूटनचे मार्गदर्शक गुरुच ठरले नाही का? ज्याने आपल्याला हे ज्ञान दिले त्याला न विसरणे ही आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीने तशी बरीच मूल्ये आपल्याला देणगी दाखल दिली आहेत. त्याग, प्रेम करणे, माफ करणे, आदर करणे, नम्रता अंगी बाणवणे, परोपकार आदी मूल्ये इथेच रुजली. राजा प्रजेने त्यांना नांदविले. कवच कुंडले दान करण्याची कर्णवृत्ती घ्या. स्वप्नात दिलेले राज्य देण्याची हरिश्चंद्र वृत्ती घ्या. 21 वेळा शत्रूला माफ करण्याची पृथ्वीराज चव्हाण वृत्ती याच भूमीत घडू शकते. अशी अभिजात मूल्यांची पखरण करणाऱ्या या भूमीत ऋषी मुनींनी केलेली तपश्चर्या, त्यातून मिळवलेले ज्ञान, हे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना दिले. त्यासाठी आश्रमाची निर्मिती झाली. शिष्य आश्रमात येऊन गुरुचरणी ज्ञानाची श्रीगणेशा करू लागले. गुरुप्रती आदर राखण्याचा उत्सव यातूनच उगम पावला. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमाही म्हटले जाते. गुरूंचे गुरु असलेले व्यासमुनी, त्यांची पूजा म्हणजे गुरुपूजा असे मानले जाते. ती परंपरा अजूनही टिकून आहे. पराशर ऋषी, होडी वल्लवणाऱ्या सत्यवतीचे पुत्र श्री व्यास यांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. या व्यासानी वेदांचे व्यवस्थापन केले. प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. या व्यासानी ज्ञानाची व्यवस्था केली व त्यांनी उच्चासनावर बसून ज्ञान सांगितले. त्यातूनच व्यासपीठ हा शब्द आला. व्यासांना जगद्गुरू व आचार्य या पदव्यांनी विभूषित केलेले आहे. व्यास ही देखील एक पदवीच आहे. व्यासांनी एकाहून सरस असे ज्ञानभांडार निर्माण केले. किंबहुना त्यापुढील सर्व साहित्याची गंगोत्री असेच त्याचे वर्णन करता येईल. वेद, ते वेद समजावे म्हणून ब्रह्मसूत्रे, ती ब्रह्मसूत्रे जाणणे सोपे जावे म्हणून 18 पुराणांची निर्मिती. याशिवाय हरिवंश, ज्यात श्रीकृष्णाचा इतिहास शब्दबद्ध केला आहे. जय नावाचा इतिहास अर्थात महाभारताची निर्मिती त्यांचीच. कृष्ण अर्जुन संवाद, भगवद्गीता त्याचाच भाग. वेदशास्त्र पुराणाचा निर्माता किती प्रकांड पंडित असेल ह्याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही. त्यांचा आदर म्हणून गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली. व्यासाचे वैशंपायन, जैमिनी आदी शिष्य होते, ज्यांनी वेदाध्ययन मौखिकरित्या आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोचवले. याच पद्धतीतून आश्रमात शिष्यांनी येऊन राहण्याची पद्धत रुजू झाली. या शिष्यात ज्यांना त्यावेळच्या सामाजिक दर्जाप्रमाणे अध्ययनाची परवानगी होती त्यांना आश्रमात गुरुजवळ राहण्याची परवानगी मिळे. संदीपनी कृष्ण, विश्वामित्र राम या पौराणिक जोड्या याच गुरुकुल पद्धतीची उत्तम उदाहरणे आहेत. आश्रमातील शिष्य गुरुकडून ज्ञान संपादन करताना तेथील सर्व कामे मनापासून काम करीत. त्यात पाणी भरणे, जळाऊ लाकडे गोळा करणे, स्वयंपाक करणे अशा कामांचा अंतर्भाव असे. यातून शिष्याशी कसे वागावे,
परोपकार, गौल्यता, गुरुजनाचा आदर राखणे, मैत्रीभाव रुजवणे, स्वावलंबन आदी गुणांचे संवर्धन व्हायचे. कृष्णाचे उदाहरण सांगितलेले आहे. त्यांच्याबरोबर अध्ययन करणारा गरीब सुदाम पुढे कृष्णाला भेटण्यासाठी जातो तेव्हा सोबत आपल्या जुन्या मित्राला पोहे नेतो. कृष्णही राजा असून त्याचा प्रेमाने स्वीकार करतो. या गोष्टीतून गुरुकुल पद्धतीत समानतेचे बिंब कसे रुजले जाऊ शकते हे समजते. आपल्या प्रगतीसाठी गुरुचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे. आज देखील गुरुकुल पद्धत नाहीशी होत गेलेली असली तरी गुरुचे महत्त्व काही कमी झाले नाही. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जनार्दन स्वामी, संत एकनाथ आदीपासून आचरेकर, तेंडुलकर पर्यंतची उदाहरणे यासाठी घेता येईल. या सर्वांना मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांच्या गुरूंनी केले आहे. हा भवसागर कमी वेळात कमी अडचणीतून पार करण्यास आपल्याला गुरुच मदत करतात. त्यांना कोणी सज्जन म्हणतील, कोणी संत म्हणतील, पण शिष्याच्या भल्यासाठी त्यांचा प्रत्येक क्षण वेचला जातो. गुरु ताकदीचा मिळणे जसे महत्त्वाचे तसे शिष्यही त्याच तोलामोलाचा हवा. कारण गुरुकडून 1/4 ज्ञान तो घेत असतो. स्वतःच्या पृथक्करण, निरीक्षण, अवलोकन यातून 1/3 भाग, 1/3 त्याची उत्तरे शोधत आणि राहिलेला 1/3 भाग त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून तो घडत असतो. भारतातील
हिंदू धर्मातील गुरुकुल पद्धती अतिशय प्राचीन असून त्याची नक्कल करीत इतर धर्मांनी जशी बुद्ध धर्म आहे, जैन आहे, शीख पंथी आहे, या सर्वांनी त्या धर्तीवरची गुरुकुल पद्धती अंमलात आणली. आता ही पद्धत आधुनिक काळात नाहीशी होत गेली आहे. एक म्हणजे मुद्रण कलेने विज्ञानामुळे लागलेले नवनवीन शोध, यातून मौखिक परंपरेला छेद होत गेला. रेडिओ, टी व्ही, टेप रेकॉर्डर, पुस्तकांची निर्मिती, यातून शाळा अस्तित्वात आल्या. खेडोपाडी त्या उपलब्ध केल्या गेल्याने आश्रमात राहण्याची पद्धत संपुष्टात आली. भारतात आता केरळ सोडले तर गुरुकुल पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे. भारत सरकारने वैदिक शिक्षण घेण्यासाठी या पद्धतीला पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटकात प्रबोधिनी गुरुकुल, तसेच उज्जैन शहरात संदीपनी संकुल अशा पद्धतीने शिक्षण देऊ लागलेले आहे. गुरुकुल पद्धतीचे तसे चांगले परिणाम विद्यार्थ्यावर पडतात. स्वावलंबन, गुरुप्रती आदर, पडेल ते काम करण्याची वृत्ती, परोपकार वृत्ती आणि मुख्य म्हणजे विद्येचा सन्मान करणे हे प्रमुख गुण यातून संवर्धन व्हायचे. आज ही पद्धत नसल्याने शिक्षणाचे व्यापारीकरण होत गेले. गुरुदक्षिणा म्हणून आपला शिष्य जी काही प्रेमाने भेट द्यायचा त्यावर समाधानी असलेले त्यावेळचे गुरु नामशेष झाले. आता पगारी गुरूंनी त्याची जागा घेतली आहे. परीक्षा, गुण, स्पर्धा यामध्ये विद्यार्थी सापडल्याने शाळा पूर्ण होताच गुरुचे नाते आपोआप नाहीसे होत गेल्याने निव्वळ औपचारिकपणा या पलीकडे या उत्सवाला फारसे महत्त्व आढळत नाही. संगीत क्षेत्रात अजूनही या दिवसाला महत्त्व आहे. त्याचे श्रेय बुजुर्ग गायक गायिकांना द्यायलाच हवे. शाळांमधून शिक्षक दिन म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा या दिवसाची माहितीही विद्यार्थी दशेत मिळत नसते. ही वस्तुस्थिती आहे. ही 180 डिग्री कोनाची उलटी स्थिती होण्यास मुख्य कारण म्हणजे अर्थकारण. माणसाच्या गरजा वाढत गेल्या. संसारी माणसाला आधुनिक सुविधांनी गुलाम केले. यातूनच शिक्षक वर्ग पुढे आला. तो तरी त्याला अपवाद कसा राहील. चित्ती असावे समाधान या संत वचनाचा विसर आणि पैशाला अर्थात ऐहिक सुखाला आलेले महत्त्व, प्रत्येक गोष्टीत व्यापारी वृत्ती घुसल्याने, चंगळवाद फोफावल्याने इथल्या पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास होऊ लागलाय. पाश्चात्यांचे अंधानुकरण, टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून झालेला परदेशी विचारांचा प्रादुर्भाव, यात भरकटलेल्या नव्या पिढीला सावरण्याची ताकद आपल्या संस्कार मूल्यात नक्कीच आहे. पण त्यातले प्राण हरवले गेल्याने निस्तेज बनले. शब्दांचे केवळ बुडबुडे कानावर पडत आहेत. उक्ती आणि कृतीला देणारी आपली संस्कृती, हृदय आणि अंतःकरणांना सामावून घेणारी आपली संस्कृती गुरुपौर्णिमेसारख्या संस्कारी उत्सवातून टिकून राहिली होती. आजच्या घडीला या उत्सवाचे महत्त्व शतपटीने वाढले आहे. संभ्रमात चाचपडणाऱ्या नवपिढीला योग्य मार्गदर्शन नसल्याने व्यसनाधीनतेचा कलंक लागला आहे. एड्स सारख्या इथल्या संस्कृतीला अपरिचित असलेल्या रोगाचे ते बळी होत आहे. नको त्या गोष्टी नको त्या वयात समजल्याने कपाळ मोक्षाकडे पिढीचा कल जात आहे. खून, बलात्कार, अपहरण, दंगली, अंमली पदार्थाच्या व्यवहाराबरोबर स्वार्थी राजकारण्यांचेही ते बळी ठरत आहे. यातून प्रादेशिक शांतता सलोखा भंग होत आहे. त्याचे पर्यावसन म्हणजे प्रगतीला खीळ. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचे महत्त्व, गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचे महत्त्व सांगता येईल हे खरे असले तरी ती पद्धत आताच्या काळात रुजणे कठीण. पण गुरुचा सन्मान, गुरुचे आपल्या जीवनातील स्थान याचे महत्त्व नव्या पिढीत बिंबवणे फार गरजेचे आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेत, महाविद्यालयात आदी ठिकाणी अध्यापन करणारेच संस्कारी असावीत हा दृष्टिकोनही आता व्यापक ठेवला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटक देखील संस्कार देत असतो. एखाद्या नागरिकाला आपण नियमानेच वागणार, नियमानेच व्यवहार करणार असे जेव्हा तो ठरवतो तेव्हा तो एक प्रकारे गुरुसारखेच संस्कार देत असतो. त्याग, स्वाभिमान, निस्वार्थपणा, जिद्द, आत्मविश्वास हे जर रुजवायचे काम एकेकाळी गुरु करायचे. पण आता शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे सुशिक्षित समाज ज्ञानी बनत चाललाय. त्याचे वागणे देखील नवीन पिढीला शिकवण देत असतो. आई, शाळेतले गुरुजन तसेच समाज मिळून गुरुचे स्थान घेत आहे. महायुद्धात बेचिराग झालेला जपान असो, 14 राष्ट्राशी एकाकीपणे झुंजणारा इस्रायल असो, संपूर्ण राष्ट्र गुरुप्रमाणे एक संघ राहिले. आपले सण, उत्सव
यामागे देखील राष्ट्राच्या ऐक्याची हाक आपण देऊ शकतो. चांगले शिष्य तयार होणे म्हणजे एका अर्थी उत्तम नागरिकच तयार होणे, जे आपल्या राष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, प्रजेचे हित लक्षात घेऊन योजना आखतील. असे नागरिक शिष्य तयार करण्याचे व्रत आम्हा सर्वांच्या हातून पाळले जावे. आम्ही